4. सांगता महोत्सवाचा समारोप. दिनांक 12 मे 1952 या दिवशी या महोत्सवाचा समारोप करणारे वीर सावरकरांचे पुढील आशयाचे भाषण झाले. गेले 2 दिवस दिवंगत सशस्त्र क्रांतिकारक हुतात्म्यांना आणि वीरात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा आणि अभिनव भारत सांगता समारंभाचा जो महोत्सव इतक्या भव्य आणि चैतन्यमय थाटाने तुम्ही साजरा केलात, त्याविषयी ह्या उत्सवार्थ स्थापिलेल्या पुण्याच्या स्वागत मंडळाचे आणि तुम्हा पुणेकर नागरिकांचे मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. तथापि त्या गेल्या 2 दिवसांच्या महोत्सवातील कार्यक्रमापेक्षा त्यातील आजच्या ह्या 3ऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे रंगरूप नि महत्त्व वेगळेच आहे. कारण पुणे महापालिका ही राज्य संस्थेचेच एक उपांग आहे आणि ह्या अधिकृत नि प्रातिनिधिक संस्थेने केवळ दिवंगत क्रांतिकारकांचाच नव्हे तर स्वातंत्र्यप्राप्तीचा आजचा सोनेरी दिवस पाहू शकत असलेल्या विद्यमान क्रांतिकारकांचाही आज जो कृतज्ञ बहुमान केला, त्याचे मूल्य दुहेरी आहे. ह्या समारंभात दिवंगत हुतात्मे आणि वीरात्मे यांचाच काय तो सत्कार करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी असे उत्सव मंडळाने प्रथमतः ठरवले होते. त्याप्रमाणे ती श्रद्धांजली काल वाहण्यात आली. याचे मुख्य कारण मी परवाच्या व्याख्यानात सांगितलेच होते की हा उत्सव घडून आणण्यात माझ्यासारख्या विद्यमान क्रांतिकारकांना पुढाकार घ्यावा लागला. यामुळे आम्ही आमच्या भोवतीच दिवे ओवाळून घेण्यासाठी हा समारंभ घडवून आणत आहोत. स्वातंत्र्य युद्धाचा खोटा इतिहास लिहिण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी खरा इतिहास कसा घडला हे दर्शवण्याच्या मुख्य हेतूने नव्हे, असा आक्षेप काकदृष्टीला सुद्धा घेता येऊ नये यास्तव ह्या समारंभात केवळ विद्यमान क्रांतिकारकांच्या सत्काराचा कोणताही कार्यक्रम न ठेवता केवळ दिवंगत सशस्त्र क्रांतिकारकांना गौरवण्याचाच काय तो कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता. परंतु त्यामागे सशस्त्र क्रांतिकारक पक्षाचा यथावत वृत्तांत ज्या बहुसंख्याक लोकांना अद्यापही अवगत नाही, त्यांचा असा अपसमज होण्याचा संभव होता की जे सशस्त्र क्रांतिकारक आज विद्यमान आहेत ते एकंदरीत दिवंगत झालेल्या क्रांतिकारकांइतके सन्मानार्ह नाहीत. परंतु हा अपसमज टाळण्यासाठी आणि काल स्वागत मंडळाने नि आज प्रत्यक्ष पुणे महापालिकेने जो त्या विद्यमान क्रांतिकारकांचाही कृतज्ञ गौरव केला, तो किती उचित होता हे विशदण्यासाठी त्या विद्यमान क्रांतिकारक वर्गाविषयी काही उल्लेख करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आम्ही मृत्यूला भ्यायलो नाही, परंतु मृत्यू आम्हास भ्यायला. विद्यमान सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये आणि दिवंगत सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये वर्गशः बोलावयाचे तर एकच विभेद आहे, केवळ योगायोग. स्वदेशाच्या स्वातंत्र्यार्थ ब्रिटिशांशी सशस्त्र समरात झगडत असताना काही वीर रणांगणी पतन पावले आणि काही ते स्वातंत्र्य समर संपेतो लढत असताही केवळ योगायोगानेच पतन पावले नाहीत. जे क्रांतिकारक आज विद्यमान आहेत त्यांच्यातील व्यक्तिशः नव्हे तर वर्गशः बोलावयाचे म्हणजे बहुतेकांनी कष्ट, छळ, काळेपाणी, कारागार, गोळीबार अशा सर्व संकटांना दिवंगत क्रांतिकारकांच्या प्रमाणेच अटळ धैर्याने तोंड दिलेले आहे. हे काल स्वागत मंडळाच्या वतीने त्यांच्यापैकी काहींचा जो अत्यंत त्रोटक परिचय मी करून दिला, त्यावरूनही आपल्या ध्यानात आलेच असेल. ब्रिटिश राज्यद्रोहाविषयी झालेल्या अनेक खटल्यांमध्ये काही क्रांतिकारकांना फाशी झाली आणि आपण दिवंगत क्रांतिकारक म्हणून आज त्यांस गौरवित आहोत. पण त्याच खटल्यात त्या कटाचे मुख्य सूत्रचालक असलेले आणि ज्यांच्या प्रेरणेने त्या फाशी गेलेल्या क्रांतिकारकांमध्ये हौतात्म्याचे तेज मूलतः संचरले असे काही क्रांतिकारक
योगायोगाने सुटून गेलेने जिवंत राहिले. खुदीराम, कन्हैयालाल दत्त फाशी जाऊन हुतात्मा झाले, परंतु त्यांचे क्रांतिगुरू श्रीयुत अरविंद घोष हे निर्दोषी म्हणून योगायोगाने सुटून गेले आणि स्वातंत्र्य युद्ध संपेतो जिवंत राहिले. लढाईत मरण येणे हा बहुधा योगायोग असतो. लढाईत गोळ्यांच्या पहिल्या फैरीसरशीच काही वीर तत्काल मरण पावतात. काही त्यातून वाचून शत्रूशी तशा अनेक लढाया देत असताही त्याला हैराण करीतो योगायोगाने जिवंत राहतात. पण ते दिवंगत वीर नि हे विद्यमान वीर हे वीरत्वाच्या दृष्टीने सारखेच सन्माननीय असतात. सिंहगड घेताना तानाजी लढत मेला, पण त्याच्याच जवळ लढत असलेला आणि मराठ्यांना पुन्हा सावरून तसाच लढत लढत तो गड जिंकून घेणारा सूर्याजी विजय पाहण्यास जिवंत राहिला. पावनखिंडीत वीरबाजी रणात पडला, पण शिवाजी राजा निसटून जाऊन तशा 100 लढाया देत देत स्वतंत्र हिंदू स्वराज्याच्या छत्रपतित्वाचा विजयी राज्याभिषेक स्वतःवर करून घेई तो जिवंत राहिला. अर्थात कोण मेला आणि कोण जगला या रणघाईतील योगायोगावरून हुतात्म्यांची नि वीरात्म्यांची योग्यता ठरत नाही, तर ती सत्समरात देहपतन होईतो किंवा विजय मिळेतो कोण लढत राहिला ह्यावरूनच ठरते. ब्रिटिशांशी झालेल्या स्वातंत्र्य युद्धात लढत राहिलेल्या सशस्त्र क्रांतिकारक पक्षातील दिवंगत नि विद्यमान क्रांतिकारकांनाही हाच न्याय लागू आहे. आज विद्यमान असणाऱ्या अगदी ह्या शतकाच्या प्रारंभीच्या अभिनव भारतीय क्रांतिकारकांपासून तो नेताजी सुभाषचंद्रांच्या भारतीय स्वातंत्र्य सेनेतील म्हणजेच INA मधील सैनिकांपर्यंत अनेक वीरात्मे असे आहेत की ते जे आज जिवंत आहेत ते केवळ योगायोगाने. रणघाईत मारले गेले नाहीत म्हणूनच काय ते होत. आज आम्हा विद्यमान क्रांतिकारकांपैकी अनेकांनी आपण होऊन चालून जाऊन फाशीच्या खांबांना 3-3दा गदागदा हलवलेले आहे. पण तरीही जर आम्ही आज जिवंत असू तर ते आम्ही मृत्यूला भ्यायलो म्हणून नव्हे, तर मृत्यूच आम्हास भ्यायला म्हणून होय. ह्यास्तव दिवंगत सशस्त्र क्रांतिकारकांना, हुतात्म्यांना परवा आपण सहस्रावधी नागरिकांनी ती श्रद्धांजली वाहिली. तिच्यानंतर काल उत्सव मंडळाने आणि आज प्रत्यक्ष पुणे महापालिकेने विद्यमान क्रांतिकारक वीरात्म्यांचा तसाच गौरव केला. ही गोष्ट अत्यंत न्याय्य आणि उचित अशीच झाली. साऱ्या हिंदुस्थानात सशस्त्र क्रांतिकारक पक्षातील हुतात्म्यांचा आणि वीरात्म्यांचा एवढ्या भव्य प्रमाणावर प्रकटपणे हा जो पहिलाच सत्कार समारंभ गाजविला गेला तो पुण्यानेच होय. त्याचप्रमाणे तसा सत्कार समारंभ करण्यास साऱ्या हिंदुस्थानातील जी पहिली प्रमुख प्रातिनिधिक संस्था पुढे आली तीही पुण्याची महापालिकाच होय. आपल्या पुण्याच्या परंपरेस नि पुण्याईस अनुरूप असलेला हा गौरव संपादून आपण कृतार्थ झाला आहात. स्वातंत्र्याचा सगळ्यात मोठा शत्रू अराजक होय. क्रांतिकाल संपताच आणि स्वदेश स्वतंत्र होऊन स्वराज्य स्थापन होताच आता आपले सर्वांचे पहिले राष्ट्रीय कर्तव्य हे असावयास पाहिजे की क्रांतिकालातील आपणच राष्ट्रभर फैलावलेल्या राज्य विध्वंसक वृत्तींना आणि साधनांना तत्काल विसर्जून राष्ट्रात विधायक आणि निर्बंधशील वृत्तीचे वर्चस्व स्थापिले पाहिजे. पराज्य उलथून पाडण्यासाठी गुप्तकट, सशस्त्र बंडाळी, भयंकरवाद, निर्बंधभंग, परराज्यद्रोह ही सर्व साधने पुण्यच असतात, अपरिहार्य असतात. पण जर ही साधने आणि ह्या सर्व वृत्ती स्वराज्य स्थापन होताच पंचमहापातकांसारखीच अधर्म्य समजून तत्काल टाकून दिली नाहीत तर बाहेरच्या शत्रूहूनही स्वराज्यास ती प्राणघातक ठरल्या वाचून राहत नाहीत. ही जाणीव दूरदर्शी क्रांतिकारक पुढाऱ्यांना क्रांतिकालातच इतकी उत्कटतेने झालेली असे की अभिनव भारत या गुप्त आणि मित्रमेळा किंवा लंडनमधील
फ्री इंडिया सोसायटीसारख्या प्रकट शाखांमधून तिची सविस्तर चर्चा केली जाई. क्रांतिकारकांना तशी चेतावणी दिली जाई. सुदैवाने ह्या त्या क्रांतिकालीन वस्तुस्थितीचा पुरावा आजही काही अंशी उपलब्ध आहे. मी सन 1908-9 मध्ये लिहिलेल्या इंग्लिश भाषेतील वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ आता प्रकटपणे प्रकाशित झालेला आहे. त्यात या विधेयाची म्हणजेच पॉइंटची चर्चा आणि समर्थन आपल्याला ठायी ठायी सापडेल. त्याचप्रमाणे हिंदी संस्थानिकांना क्रांती पक्षास मिळण्यासाठी आवाहन करणारी चूज ओ इंडियन प्रिन्सेस नावाची जी एक महत्वाची गुप्त इंग्लिश पुस्तिका मी लंडनमध्ये प्रसिद्धीली होती आणि जिचा त्यावेळी खूप गाजावाजा झाला होता, ती संबंध नसली तरी तिच्यातील एक वरील विषयाला लागू असलेला महत्वाचा उतारा आजही उपलब्ध आहे. अर्थात तो उतारा तरी उपलब्ध ठेवण्याचे श्रेय अनरेस्ट ऑफ इंडिया ह्या पुस्तकाचे कर्ते व्हॅलेंटाईन चिरोल ह्या आमच्या प्रतिस्पर्ध्यालाच आहे. या प्रलेखीय पुराव्यावरूनही म्हणजेच डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवरूनही हे स्पष्ट होईल की अगदी क्रांतिकालीही परराज्य उलथून पाडले जाताच स्वराज्याची स्थापना कोणत्या मूलभूत तत्वांच्या पायांवर नि साधनांनी केली पाहिजे ह्याचा आराखडाही क्रांतिकारकांना देत असू. त्या उपदेशाचे सार मी खालील ब्रीदवाक्यात व्यक्तविलेले वरील प्रलेखात सापडेल. स्वराज्य प्रस्थापित होताच क्रांतिकारकातील ब्रीदवाक्ये विसर्जून स्वराष्ट्राने तत्काल खालील ब्रीदवाक्ये आपल्या कार्यक्रम फलकावर आणि हृदयावर कोरून टाकली पाहिजेत की कॉन्स्टिट्यूशन विद इन, रिव्होल्युशन आउटसाइड, लॉ विद इन, स्वॉर्ड आउटसाइड, पीस विद इन, वॉर आउटसाइड. स्वराज्य स्थापन झाले म्हणजे पहिल्याच दिवशी काही रामराज्य स्थापन होऊ शकत नाही. कोणताही देश पारतंत्र्याचे जोखड फेकून देऊन स्वतंत्र होतो याचाच अर्थ असा असतो की पारतंत्र्याच्या काळात परकीय शत्रूंनी त्याचे जे विघटन केलेले असते त्याच्यात दास्य प्रणव वृत्तीची जी जोपासना केलेली असते, बलात्कार, छळ, निष्पीडन याही करून त्याची जी दुर्दशा केलेली असते, दुष्काळ, दारिद्र्य, दैन्य ह्यांचा जो तेथे हाहाकार माजविलेला असतो, तो स्वातंत्र्य संपादनाच्या पहिल्या दिवशी त्या देशास बहुतांशी तसाच ग्रासित राहिलेला असतो. स्वातंत्र्यानंतर जी स्वराज्यीय शासनसंस्था लगोलग कारभार पाहू लागते, तिला ती कोणत्याही राजकीय पक्षाची असली तरी हा सर्व हाहाकार नि दुर्दशा एका दिवसात कोण्या जादूच्या कांडीसरशी नाहीशी करता येणे अशक्य असते. अशा वेळी सर्व नागरिकांचे मुख्य राष्ट्रीय कर्तव्य हेच असले पाहिजे की काही काळ तरी कळ सोसून आपल्या स्वकीय शासनास ती दुर्दशा निवारण्यासाठी शक्य ते सहाय्य प्रत्येकी आपल्या परिश्रमाने आणि सहनशीलतेने देत राहिले पाहिजे. आज राज्यकारभार काँग्रेस पक्षाच्या हाती आहे. त्यांच्या हातून 100 चुका प्रत्यही होतात म्हणून जिकडे तिकडे ओरड चालू आहे. पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की मागच्या अनेक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून देऊन त्यांच्या हातून अशाच चुका घडत आल्याची अशीच ओरड जनतेने चालवली असता पुन्हा घाण्याच्या बैलाप्रमाणे डोळे झापणे बांधून त्या काँग्रेसी मतपेटीशी येताच जनतेने आपली मते गेल्या निवडणुकीतही त्याच काँग्रेस पक्षाला बहुमताने टाकली आणि राज्यकारभार पुन्हा त्यांचे हाती दिला. त्यांनी काही बळाने तो कारभार तुमच्या हातून छिनवून घेतलेला नाही. जर आता त्यांच्या हातून चुका घडत असतील तर त्या दोषाचा अर्धाधिक वाटा त्या बभंश जनतेचाच आहे. न्यायाच्या दृष्टीने हेही स्पष्ट केले पाहिजे की क्रांतिकाल संपताच नवनिर्मित स्वराज्याची घडी नीट बसविण्याचे कठीण कार्य बहुमताने काँग्रेस पक्षाच्या हाती सोपवले न जाता दुसऱ्या साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्वनिष्ठ प्रभृती इतर कोणत्याही पक्षांचे हाती जाते तरी काँग्रेसप्रमाणेच काही अननुभवामुळे तर काही सत्तालोभामुळे त्या इतर पक्षांचे हातूनही अशा काही चुका घडल्याच नसत्या असे नाही. कारण एकाच सरोवरातल्या पाण्यात भरून काढलेल्या निरनिराळ्या पोहऱ्यांप्रमाणे
आपले सारे पक्ष हे एका समाजातून वर येणारे असल्यामुळे त्यांच्यात ह्या व त्या प्रमाणात तेच गुणदोष असण्याचाच संभव अधिक. अशा स्थितीत तत्कालीन शासन संस्थेकडून काही राजकीय चुका घडल्या, काही व्यक्तींचा पक्षीय द्वेषभावनेने छळ झाला, तरी आपण एकदम डोक्यात राख घालता कामा नये. माझ्यापुरते बोलावायचे तर ब्रिटिशांच्या वेळी माझा जो छळ झाला तो आपण जाणताच, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मला जे कारावास भोगावे लागले त्यामुळे अधिक मनस्ताप सोसावा लागला. तथापि मी त्याविषयी स्वकीय शासनाविरुद्ध चकार शब्दही काढला नाही, तेही वरील कारणासाठीच होय. पण परराज्य म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रीय मृत्यूच. परंतु आजच्या सत्ताधिकाऱ्यांकडून कित्येक अन्याय्य आणि देशहिताला घातक अशी दुष्कृत्ये घडतात हे जरी खरे असले तरी त्यामुळे एकदम चिडून जाऊन मी मघा सांगितलेला तो देशहितकारक संयम सुटून सामान्य जनतेच्याच नव्हे तर राजकीय पक्षांच्या तोंडून नि लेखातूनही अशी क्रोधाविष्ट भाषा निघालेली जेव्हा मी ऐकतो की हे कसले स्वराज्य, यापेक्षा ब्रिटिश राज्यच बरे होते किंवा रशियाचे राज्य बरे ठरेल, तेव्हा माझ्या मनात सर्र होते. कारण जयचंदी वृत्ती ती हीच. हिनेच भूतकाली आपल्या मातृभूमीला पारतंत्र्याच्या भयानक गर्तेत लोटलेले आहे. मी आरंभीच जे सांगितले होते की काही अराजकासारखा आपल्या प्रस्थापित स्वराज्याला दुसरा भयंकर शत्रू नाही, परंतु एक वेळ ते स्वकीय देशांतर्गत अराजकही किंवा यादवी युद्धही पुरवले. पण ब्रिटिशांचे आणि रशियाचे तर काय, पण देवदूतांचेही परराज्य परवडणार नाही. देशांतर्गत अराजकही एक भयंकर राष्ट्रीय व्याधी आहे. ती कष्टसाध्य असली तरी असाध्य असतेच असे नाही. परंतु परराज्य म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रीय मृत्यूच होय. ही उत्कट जाणीवनी भावना आपल्या लोकांच्या रोमारोमात भिनली पाहिजे. कोणतीही राज्यपद्धती झाली तरी तीत राष्ट्राचे कल्याण कोणत्या मार्गाने साधता येईल ह्याविषयी पक्षभेद आणि मतभेद हे असणारच. त्यात काही हानी नाही. उलट ते मतभेद निस्वार्थ आणि देशहित प्रेरित असले तर उपकारच ठरतात. परंतु आता स्वराज्य प्रस्थापनेनंतर कितीही तीव्र मतभेद असले तरी ते आपले सारे मतभेद मतपेटीतच सामावले पाहिजेत. त्या मतपेटीचे बूड फुटके आहे की नाही तेवढे मात्र कटाक्षाने पहा. हे दायित्व म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी जनतेवर आहेच. परंतु जनतेपेक्षाही ज्या पक्षाच्या हाती घटनात्मकरित्या राज्यकारभार सोपविला जाईल त्या सत्ताधारी पक्षावरच ते दायित्व विशेषतः पडते. आज काँग्रेसचे राज्य आहे अशी भाषा वृत्तपत्रातून सर्वत्र वापरली जाते, परंतु लोकसत्ताक राज्यतंत्राविषयी आपल्या जनतेत आणि राज्यीय अधिकाऱ्यांमध्येही अद्याप किती अज्ञान पसरलेले आहे ते अशाच लहान लहान वाक्यातून प्रकट होते आणि त्या वाक्यांमुळे विषारी विचार राष्ट्रीय मनोभूमिकेत रुजत जातात. राज्य काँग्रेसचं नाही, राज्य आपणा सर्वांचे आहे. कारभार तेवढा आजच्या पुरता काँग्रेसचा. ही जाणीव स्पष्टपणे व्यक्त होईल अशी भाषा तोंडोतोंडी रुळली पाहिजे. राज्यकारभार आज काँग्रेसच्या हाती आहे. उद्या नव्या निवडणुकीत तो कारभार इतर कोणत्याही पक्षाच्या हाती राष्ट्रीय बहुमत देऊ शकेल, कारण राज्य राष्ट्राचं आहे. ह्यास्तव जर अराजकाचे संकट टाळावयाचे असेल तर निवडणुकीतील मतदान नीतीचे निर्णय हे घटनेप्रमाणे पक्षांधत्वाचा आणि अप्रामाणिकपणाचा लवलेश स्पर्श होऊ न देता त्या वेळच्या राज्यीय सत्ताधिकारी पक्षाने पार पाडले पाहिजेत. परंतु जर त्यांचेच हस्तक मतदान पेट्यांचे तळ फोडून ठेवू लागले किंवा ज्या राज्यघटनेविषयी राष्ट्रीय स्वातंत्र्याची स्थैर्यशिलाच असा अत्यंत आदर लोकात उत्पन्न व्हावयास पाहिजे आहे त्या राज्यघटनेतच पक्षीय सत्तालोभाने राज्यधारक तात्कालिक बहुमताच्या बळावर वारंवार पालट करू लागले तर लोकक्षोभही
कधी काळी त्या घटनेला आग लावून देईल. ह्या संकटाची जाणीव त्या त्या वेळेच्या राज्य सत्ताधिकारी पक्षाने जर ठेवली नाही तर देशात अराजकाला आमंत्रिल्याच्या पापाचे तेच धनी होतील. विरोध नव्हे, अल्पमतीय पक्ष. ह्या दृष्टीने ब्रिटनच्या लोकतंत्रातून आपण उसना घेतलेला विरोधी पक्ष हा विधिमंडळातून वापरला जाणारा शब्दही त्याज्यच आहे. राज्यधारक पक्षावाचून म्हणजेच सरकारी पक्षावाचून जे दुसरे पक्ष विधिमंडळात असतात त्यांना संयुक्तपणे साधारणतः ऑपोजिशन पार्टी म्हणजेच विरोधी पक्ष असे ब्रिटनमध्ये म्हणतात. पण ब्रिटिश जनतेला त्यांच्या सुदीर्घ लोकसत्ताक परंपरेमुळे त्या विरोधी म्हणजेच ऑपोजिशन या शब्दाचा अर्थ कसा करावयाचा ते ठाऊक असते. त्यामुळे एकंदर राष्ट्राला उपकारक असेल त्या त्या धोरणात राज्यधारक पक्षाला तो विरोध म्हणवणारा पक्षही विरोध करत नाही. उभयतांच्या संगनमतानेच ते वागतात. पण आपल्या इकडे लोकतंत्रीय परंपराही नवीन. त्यायोगे राज्यधारक पक्षाला, सरकारी पक्षाला विरोध म्हणूनच विरोध करण्याची वृत्ती बळावू नये ह्यासाठी ऑपोजिशन हा विपर्यास प्रवण शब्दच त्याज्य समजणे चांगले. राज्यधारक पक्ष आणि हा विरोधी म्हणवणारा पक्ष यांच्यात खरा विभेद इतकाच असतो की पहिला पक्ष बहुमतीय असल्याने त्याच्या हाती घटनेप्रमाणे राज्यकारभार जातो आणि हा भिन्नपंथीय पक्ष ही अपोजिशन पार्टी अल्पमतीय असल्यामुळे त्यांच्या हाती राज्यकारभार आलेला नसतो. ह्यासाठी या दोन पक्षांना सरकारी पक्ष आणि बिनसरकारी पक्ष असे जरी म्हणता येईल तरी बहुमतीय पक्ष आणि अल्पमतीय पक्ष असे शब्द योजनेच उचिततर आहे. ह्या अल्पमतीय पक्षाचे मुख्य कर्तव्य जर देशाला अपायकारक कृत्य राज्यधारक पक्षाचे हातून होते असे वाटले तर ते हाणून पाडण्यापुरता त्या शासकीय पक्षाला म्हणजेच गव्हर्नमेंटला विरोध करणे वैध. परंतु ज्या गोष्टी देशहितकारक आहेत त्यात राज्यधारक पक्षाशी मनपूर्वक सहकार्य करणे असे दुहेरी काम राहील. ह्यानंतर वीर सावरकरांनी अगदी क्रांतिकालात लंडनमध्ये असतानाच देश स्वतंत्र झाल्यानंतर राज्यघटना कशी असावी याची चर्चा ते आणि त्यांची समवयी तरुण मंडळी कशी करीत. क्रांतिकारकातील अनेक तरुण बॅरिस्टरीचा आणि ICSचा अभ्यास करणारेच असल्यामुळे घटनाशास्त्राचा म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन लॉ हा विषय त्यांना कसा अभ्यासावाच लागे. विविध राष्ट्रांच्या घटना आणि ज्या ऐतिहासिक परिस्थितीतून त्या उद्भवतात आणि ब्रिटिश राज्य उलथून पाडून हिंदुस्थान स्वतंत्र होताना कोणकोणत्या संभवनीय परिस्थितीतून आपली घटना आपणास घडवावी लागली याविषयी स्वतः त्यांचीच व्याख्याने त्यांच्या फ्री इंडिया सोसायटीमध्ये कशी होत त्याचे काही वृत्त सांगितले आणि ते पुढे म्हणाले, भारतीय तरुणांनो, आता प्रथम शस्त्रबळ हवे. आता ह्या इतक्या यशस्वीपणे पार पडलेल्या सांगता समारंभाचा उपसंहार करताना साऱ्या राष्ट्रातील तरुण पिढीला माझे असे आवाहन आहे की ब्रिटिशांसारख्या प्रबळ नि चिवट शत्रूच्या हातून आपले राष्ट्र मुक्त करण्याचे दुर्घट कार्य यशस्वीपणाने पार पाडून ह्या प्रस्थापित झालेल्या स्वतंत्र भारताच्या महाराज्यांचा वारसा आमच्या पिढीने आता तुमच्या पिढीच्या हाती दिलेला आहे. ह्या राष्ट्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा भार आता तुमच्यावर आहे. जर ह्या तुमच्या महाराज्याच्या संरक्षणार्थ आणि संवर्धनार्थ तुम्ही हा सशस्त्र क्रांतिकारकांचा जो वीर स्मृतिस्तंभ तुमच्या समोर उभारलेला आहे त्यांनी केलेल्या निस्सीम त्यागाचा, पराक्रमाचा आणि शत्रूचे बळी घेत घेत अर्पिलेल्या स्वप्राणांच्या बलिदानाचा आदर्श दृष्टीपुढे ठेवून कर्तव्य क्षेत्रात उतराल आणि अशाच वीर वृत्तीने झुंजाल तर तुम्ही हे स्वातंत्र्य संरक्षणाचे तुमचे कर्तव्य निश्चितपणे पार पाडू शकाल. कारण तुमची आजची तरुण पिढी म्हणजे या आजकालच्या स्वातंत्र्य संपादक पराक्रमी पिढीचेच पुत्रांची किंवा फार तर पौत्रांची आहे. ह्या स्वातंत्र्य संपादक पराक्रमी मावळत्या पिढीचे तुमच्या उगवत्या तरुण पिढीत
उतरलेले रक्त नि तेज फुंकर घालताच भडकून उठावे इतके ताजेनी धगधगते आहे. त्यांच्या इतकाच नव्हे तर त्यांच्याहून सवाई पराक्रम राष्ट्र स्वातंत्र्य रक्षणार्थ करून दाखवाल तरच तुम्ही त्यांचे पुत्र शोभाल. म्हणून तुम्ही स्वराज्य मिळताच ते उपभोगासाठी मिळाले आहे असे समजू नका. हे तुमचे महाराज्य जर सुरक्षित नि प्रबळ करावयाचे असेल तर आणखी 10 वर्षे तरी तुम्हास स्वातंत्र्य संपादक पिढीने केला त्याहून 10 पटीने अधिक त्याग नि अधिक पराक्रम केला पाहिजे. ह्या नवप्रस्थापित भारतीय महाराज्याच्या संरक्षणार्थ आणि संवर्धनार्थ आता इतर सर्व गोष्टींच्या आधी, मध्ये आणि नंतर आवश्यक आहे दुर्घर्ष आणि प्रचंड शस्त्रबळाची. कारण आजही सारी मानवजात राष्ट्रवादाच्या आणि शस्त्रवादाच्याच राजकीय पातळीवर उभी आहे. ही खुळगाठ बांधून ठेवा. जी राष्ट्र स्वतःच्या शस्त्रबळाच्या आधारावर स्वतंत्र आहेत तीच काय ती आज खरीखुरी स्वतंत्र आहेत आणि इतर दुर्बळ राष्ट्रांवर आपापले वर्चस्व स्थापण्यासाठी खटपटत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र अफिमी स्वप्नरंजनात न रंगता जर तुम्हास या वस्तुस्थितीत आणि ह्या आक्रमक सशस्त्र राष्ट्रांच्या धकाधकीत जगायचे असेल तर, जर खरेखुरे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अजेयपणे जगायचे असेल तर भोंगळ्या आणि दुबळ्या शांतीपाठाच्या मृगजळाच्या पाठीमागे धावत सुटण्याची तुमची हाडीमासी खेळलेली खोड सोडून देऊन एकसहा आपल्या ह्या स्वतंत्र हिंदू राष्ट्राचे रोखठोक शस्त्रबळ इतर आजच्या कोणत्याही राष्ट्राच्या शस्त्रबळा इतके तरी समर्थ बनवण्याचे कार्य तत्काळ हाती घ्या. स्वतंत्र होताच आज ज्या पक्षाच्या हाती आपल्या राज्यकारभाराची सूत्र पडलेली आहेत त्यांनी स्वातंत्र्यानंतर 4 वर्षे उलटून गेली तरी अशा प्रकारच्या प्रचंड आणि अजेय सैन्य बळाची सज्जता करण्याच्या दिशेने पहिले पाऊल सुद्धा अजून टाकले नाही. ही त्यांची अक्षम्य चुकी होत आहे. त्यांच्यातील काही प्रमुख पुढारी अजूनही मोठ्या ऐटीने जागतिक घोषणा करीत आहेत की आम्हाला ज्या अर्थी कोणावरही आक्रमण करण्याची इच्छाच नाही त्या अर्थी आमच्यावरही कोणी आक्रमण करील असे आम्हास वाटत नाही. यास्तव आम्ही शस्त्रबळाच्या चढाओढीचे आततायी पाप करणार नाही. या अशाच दुबळ्या वृत्तीने आपल्या राष्ट्राची गेली अनेक शतके अपरिमित हानी झालेली आहे. शेळ्या मेंढ्यांनी आम्ही तुमच्यावर केव्हाही आक्रमण करू इच्छित नाही असे लांडग्यांना सांगणे हे जितके हास्यास्पद आहे तितकेच अमेरिका, ब्रिटन, रशियासारख्या हाती ॲटम बॉम्ब घेऊन उभ्या असलेल्या आजच्या बलाढ्य राष्ट्रांना आमच्या ह्या आज हाती रिव्हॉल्वर सुद्धा पुरेशी नसलेल्या भारताने आम्ही तुमच्यावर आक्रमण करू इच्छित नाही म्हणून सांगणे बालिशपणाचे आहे. आणि आम्ही असे त्यांना आश्वासन दिले म्हणजे ते आमच्यावर आक्रमण करणार नाहीत असे विश्वासणे ही बावळेपणाची परमावधी आहे. अशाच मनोवृत्तीचे काही सत्ताधारी पुढारी आणि त्यांचे अनुयायी शस्त्रबळ हे तुच्छ आणि आत्मघातकीच काय ते आहे हे सिद्ध करण्यासाठी सांगत असतात. अहो, जे जे शस्त्रबळावर भर देतात त्यांची कोण दुर्दशा उडते ते पहा. ते हिटलर, तो मुसोलिनी, तो जपानचा राजा तोजो ह्यांनी शस्त्रबळाची कास धरली ह्यामुळेच त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्राचा विध्वंस झाला. हिटलरचा आणि मुसोलिनीचा आणि तोजोचा विध्वंस झाला हे खरेच आहे, पण तो कोणी केला आणि कशाने केला? अमेरिका, रशिया आणि ब्रिटन यांनी बायबलाच्या पुनश्चरणांचा मारा केला आणि अहिंसक धम्मपदांच्या लक्षावधी प्रतींचा जर्मनी, जपानवर पाऊस पडला म्हणून का त्यांच्या हिंसक शस्त्रबळाचा विध्वंस झाला? नाही, नाही. जपान जर्मनीच्या हिंसक शस्त्रबळाच्या 100 पटींनी अधिक विध्वंसक आणि हिंसक असलेल्या ॲटम बॉम्बच्या म्हणजेच अणुध्वमच्या शस्त्रबळानेच तो विध्वंस होऊ शकला. म्हणजे 1 पट शस्त्रबळाचा विध्वंस निशस्त्र शांती सुक्तांनी होत नाही तर 1.25 पट शस्त्रबळानेच काय तो होऊ शकतो. हाच धडा हिटलर, मुसोलिनी आणि तोजोच्या पराभवाने आम्हास शिकविला आहे. एवढ्याच साठी रशियामध्ये सोव्हिएत राज्यक्रांतीचा विजय होऊन सत्तांतर होताच त्या वास्तववादी राज्यचालकांनी पहिल्या प्रथम जी योजना हाती घेतली
ती अद्यावत शस्त्रबळ, प्रचंड आणि अमोघ लाल सैन्य उभारण्याची निसज्ज ठेवण्याचीच होती. मग औद्योगिक कारखान्यांच्या शेतीच्या शिक्षणाच्या दुय्यम पंचवार्षिक योजनांची गोष्ट. कारण तुम्ही साऱ्या देशभर लाख कारखाने उभारलेत, शाळा काढल्यात आणि संपत्तीचा धूर तुमच्या राष्ट्रात निघू लागला, तरी जर त्या सर्वांचे तुमच्या शत्रुस्थानी असलेल्या प्रबळ राष्ट्रांच्या सशस्त्र आक्रमणापासून संरक्षण करणाऱ्या भूदलाचे, नौदलाचे आणि विमान दलाचे सवाई शस्त्रबळ तुमच्यापाशी नसेल, तर त्या तुमच्या साऱ्या औद्योगिक कारखान्यांची, अन्नधान्याची, विद्यापीठांची आणि संपत्तीची लुटालूट करून परकीय आक्रमक धूळदाण उडवल्या वाचून राहणार नाहीत. तशी शस्त्रबळा वाचून असुरक्षित संपत्ती हीच लुटारूपण सशस्त्र परराष्ट्रीय दरोडेखोरांना एक प्रलोभन, एक आमंत्रण असते. या कटू सत्याचा अनुभव विशेषतः भारताने आजपर्यंत इतिहासात 100 वेळा घेतलेला आहे, पण भारताचे डोळे अजूनही उघडत नाहीत. तथापि सोव्हिएट रशियाने ती चूक केली नाही. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या शस्त्रागारात अगदी गुप्तपणे म्हणून तिने ॲटम बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब, अणुध्वम आणि उज्ज्वलध्वम या भीषण अस्त्रांची निपज केली न केली, तोच रशियाने म्हणजे सोव्हिएटने त्यांच्या तोडीस तोड देणारी तशीच अस्त्रे आपल्याही शस्त्रागारात सिद्ध आहेत असे जगतास आव्हान दिले. म्हणून आज रशिया हे बडे राष्ट्र झालेले आहे. कोणते राष्ट्र बडे झाले ठरते? आम्हीच आमच्या वृत्तपत्रांमध्ये प्रत्यही छापतो, 3 बड्या राष्ट्रांची बैठक. बडी राष्ट्रे अमुक म्हणतात आणि तमुक म्हणतात, पण आम्हास हा विचार सुद्धा शिवत नाही ह्या 3च राष्ट्रांना हे बडेपण का आले. अमेरिका, रशिया आणि ब्रिटन ह्याच 3 राष्ट्रांना सारे जग 3 बिग नेशन्स, 3 बडी राष्ट्रे असे का म्हणते आणि भारताला बिग नेशन का म्हणत नाही? ती 3ही राष्ट्रे अध्यात्मशास्त्रात किंवा बुद्धिक क्षमतेत जगामध्ये श्रेष्ठ आहेत म्हणून नव्हे, तर ती 3ही राष्ट्रे आज केवळ शस्त्रबळात श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापाशी आज भीषणतम असलेली अण्वस्त्रे, वायवस्त्रे, जंतुअस्त्रे सज्ज आहेत म्हणून काय ती 3 राष्ट्रे बडी आणि बाकी सारे जग छोटे. 3 राष्ट्रे म्हणतील ती पूर्व दिशा. अशा ह्या आजच्या जगात त्या बड्या राष्ट्रांइतके तरी आपले हे भारतीय राष्ट्र शस्त्रसज्ज झाल्या वाचून आम्ही तटस्थ आहोत अशी पोकळ ऐट सुद्धा तुम्हाला मारता येणार नाही. आपल्या उषा पायथ्याशी शस्त्रसज्ज होऊन प्रकट नि गुप्त शत्रू आमच्यावर झेप घालण्यासाठी नि आमच्या राज्याचे लचके तोडण्यासाठी टपून बसले असता तुम्हास तटस्थ तरी कोण राहू देतो? चिमण्यांनी आम्ही तटस्थ आहोत म्हणून घोषणा केली तरी ससाणे त्यांच्यावर झेप घालण्यास थोडेच सोडणार आहेत? ते काही नाही. आजच्या राज्यधारकांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी तत्काल शस्त्रसज्जतेचे कार्य प्रचंड प्रमाणावर हाती घेतले पाहिजे. हे त्यांचे पहिले कर्तव्य आहे. इतर स्वतंत्र आणि प्रबळ देशांतून तरुणांपासून प्रौढांपर्यंत जसे सैनिक शिक्षण सक्तीने दिले जाते, तसे अद्ययावत नि पराक्रमी सैनिकी शिक्षण सर्व नागरिकांना अनिवार्यपणे दिले पाहिजे. विशेषतः शाला, प्रशाला आणि महाशालांतून उगवत्या तरुण पिढीला तर स्वराष्ट्राच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ इतके रणनिष्णात करून सोडले पाहिजे की ह्या 5 वर्षांच्या आत निदान 1 कोटी हिंदू तरुणांचे अद्ययावत शस्त्रांनी आणि अस्त्रांनी सुसज्ज असे भूदल, नौदल आणि विमान दल भारताच्या चतुःसीमांचे संरक्षण करण्यास रणसज्ज पवित्र्यात उभे ठाकले पाहिजे. आमची जगास ठाऊक असलेली सारी शस्त्रे आणि अस्त्रेच नव्हे, तर त्याहूनही भीषणतर अशी नवनवी शस्त्रास्त्रे शोधून काढण्यासाठी आणि घडवण्यासाठी शतावधी रणरसायनशाला खटपटत राहिल्या पाहिजेत आणि सहस्रावधी शस्त्रास्त्रांचे कारखाने साऱ्या देशभर घणघणत राहिले पाहिजेत. या 5 वर्षांच्या आत आजच्या जगातील कोणत्याही राष्ट्रापेक्षा शस्त्रबळात ह्या आपल्या हिंदुस्थानचे हे महाराज्य केवळ समबलच नव्हे तर बलवत्तर झालेच पाहिजे. तसे बलवत्तर झालात म्हणजे मग पाहिजे तर जगास तुम्ही सांगू शकाल की आम्ही आक्रमण करणार नाही किंवा आम्ही तटस्थ राहू इच्छितो. त्या शब्दात तेव्हा काहीतरी अर्थ येईल.
आज तुम्हा दुर्बलांच्या तोंडून निघणारे ते शब्द व्यर्थ आहेत. इतकेच नव्हे तर तो तुमचा स्वतःच्या दुर्बलपणाचेच जागतिक प्रदर्शन करणारे आहेत. भारतीय तरुणांनो, मघा मी तुम्हास सांगितल्याप्रमाणे आता ह्या स्वातंत्र्य संरक्षणाचा भार विशेषतः तुम्हावरच आहे. जर ह्या आमच्या जुन्या पिढीच्या हाती असलेल्या आजच्या राज्य शासनाच्या आणि नेतृत्वाच्या हातून हे वरील राष्ट्रीय स्वातंत्र्य रक्षणार्थ अत्यंत आणि सर्वप्रथम अवश्य असलेले शस्त्रसज्जतेचे कार्य पार पडेनासे झाले तर अराजक न माजविता आणि मतपेटीच्या मार्गे तुम्ही हे जुने नेभळट नेतृत्व झुगारून द्या. तुमचे स्वतःचे तरुण नेतृत्व उभारा आणि या भारतात पराक्रमी शासन स्थापून वरील शस्त्रसज्जतेचा कार्यक्रम धडाडीने धडाक्यात पार पाडा. ध्यानात धरा की आव्हाननीय आणि अजेय असे भारतीय शस्त्रबळ असले तरच हे भारतीय महाराज्य सुद्धा स्वतंत्र आणि अजेय राहू शकेल. स्वातंत्र्य संपादक अशा दिवंगत हुतात्म्यांच्या आणि वीरात्म्यांच्या गौरवार्थ विद्युत दीपांनी लखलखाटलेला हा जो वीर स्मृती स्तंभ तुम्ही उभारलेला आहात, त्या वीर स्मृती स्तंभाचा तुम्हास हाच आजचा निकडीचा संदेश आहे. हिंदुस्थानातील संस्थानिकांना आवाहन आणि आव्हान. हे संस्थानाधिपती नरेंद्रांनो, भारत माता एकदा स्वत्व संपन्न झाली नि स्वतंत्रपणे नांदू लागली की क्रांत्युत्तर कालात आपले जीवन कसे चालावे हे ठरविण्यासाठी अवश्य असणारी घटना तिच्याच शब्दानुसार ठरेल. तद्व्यतिरिक्त कोणीही ती घटना ठरवू शकणार नाही. हिंदी राष्ट्राच्या सार्वभौम सरकारचा प्रमुख म्हणून अध्यक्ष काम करील की ते काम राजा पाहिल हे क्रांतीचा विकास कसा होईल ह्यावर अवलंबून राहील. त्याच्या तपशिलात आज लक्ष घालण्याचे कारण नाही. भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे, ती एकरूपनी अविभक्त राहिली पाहिजे आणि तिची इच्छा सर्वश्रेष्ठ ठरली पाहिजे. इतके घडल्यावर तिची इच्छा राजमुकुट धारण करणाऱ्या स्वरूपात व्यक्त होवो किंवा स्वतःच्या पावन मूर्तीवर लोकायत्त शासन पद्धतीचा निदर्शक असा जागा असलेल्या रूपात तिचा आविष्कार होवो. काहीही घडले तरी ते सारखेच इष्ट आहे. सध्याच्या ह्या राष्ट्रीय क्रांती संग्रामात संस्थानिकांनी आत्मसमर्पण करावे. ते साधत नसेल तर त्यांनी बाजूला होऊन तटस्थपणा स्वीकारावा. हिंदी संस्थानिकांनो, तुम्ही काय केले आणि काय करावयाचे टाळले याची गणती कसोशीने केली जाईल हे विसरू नका. नवजात हिंदी राष्ट्र तुमच्याशी जशास तसे ह्या न्यायाने वागावयाला चुकणार नाही. मातृभूमीच्या विरुद्ध पक्षात सामील होऊन ज्याने ज्याने प्रत्यक्षपणे लोकांचा विश्वासघात केला असेल, आपल्या पूर्वजांचे नाव टाकले असेल आणि स्वतःच्या शरीरातले रक्त मलिन केले असेल, त्या प्रत्येकाचा चक्काचूर करण्यात येईल. आमच्या घोर तळमळीविषयी तुम्ही साशंक आहात काय? तसे असेल तर धिंगराचे नाव ऐकानी मूग गिळून बसा. हिंदी संस्थानिकांनो, त्या हुतात्म्याच्या नावाची आठवण तुम्हाला देऊन आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या या म्हणण्याचा गंभीरपणे खोलवर विचार करा. काय पत्करता ते ठरवा, पण जसे कराल तसे भराल हे मात्र विसरू नका. या राष्ट्राचे पहिले जन्मदाते होण्याची तुमची इच्छा आहे की त्याचे शेवटचे पीडक ठरण्याची तुमची सिद्धता आहे हे एकदाच ठरवून टाका. हिंदी संस्थानिक हो, अशी सुस्पष्ट सूचना वेळीच तुम्हाला देण्यात येत आहे. तिच्याकडे दुर्लक्ष कराल. गुप्तपणे कार्य करणाऱ्या प्रचंड प्रवाहांमुळे हिंदी विचारांचे सध्याचे जग पार पालटून गेले आहे हे ध्यानात ठेवण्याच्या कामी चुकाल आणि शत्रूशी संगनमत करून आगीचा लोळ बाहेर फेकणाऱ्या ह्या ज्वालामुखीचा उद्रेक आपल्या बोटांनी थांबवण्याच्या खटाटोपात सामील व्हाल तर तुमच्यासारखे अभागी करंटे तुम्हीच. या क्रांतीच्या जन्मकाळच्या तीव्र प्रसव वेदना आताच तर कोठे सुरू होतायत न होतायत तोच बलिष्ठातले बलिष्ठ साम्राज्य लटपटू लागले आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासारख्या दुबळ्यांनी त्या क्रांतीचा पुरोगामी प्रवाह थांबवण्यासाठी पुढे सरसावणे
किंवा त्या त्या क्रांतीच्या जन्मकाळीच तिच्या नरडीला नख लावण्याचा, भ्रूण हत्या करण्याचा उद्योग करणे हे गुरुत्वाकर्षणाचा नियम अथवा पृथ्वीचा वर्तुळाकार ह्यांना कलाटणी देण्यास धजल्यासारखेच नाही काय?